बाळा, काय झालं तुले? भूक लागली? पण तुझी माय कुठे जाऊन राहिलीये? तू थोडा वेळ धीर धरा. तुझी माय आली की तुले खायला दे. हा? कसं असतं ना, त्यांना बोलता येत नाही, आपल्याला बोलता येतं, तरी पण आपण घाबरतो. पण ते नाही घाबरत, कारण त्यांना माहित असतं ज्यांनी त्यांना जन्म दिलाय ते त्यांचं पोट नक्कीच भरतील. काय म्हणलात? मला कसं माहित? माझ्या आईने सांगितलं मला. तीच म्हणाली, हे जग खूप सुंदर आहे, देवाने बनवलेलं जग आहे हे. बाहेरून. पण मी याबाहेर कधी गेलेच नाही. होय, मी गावाबाहेर कधी गेलेच नाहीयेत. माझ्या सगळ्या मैत्रिणी कुठे कुठे जाऊन आल्या. पण मी माझ्या आईजवळच थांबते. मला आवडतं माझ्या आईसोबत राहिले. मला शेतातली कामं करायला बी आवडतात. पाटाच्या झुळझुळणाऱ्या पाण्यात पाय टाकून बसायला खूप आवडते. आणि तुम्हाला एक सांगू का, मला ना चिखलात खेळायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडते. पण माझ्या माईले नाही. माझी माय मला ओरडते, पण मी काय माईचं ऐकत नाही. मला म्हणते, माय ए पोटे काय करून राहिली तू, कशाला चिखलात खेळते? पण मी माईचं ऐकतच नाही. मग माय मला अशी एक पाठी धपाटा मारते ना, मग मी माईचं समजा ऐकते. माझे आई बाबा माझे जग आहे ते पूर्ण. माझे आई बाबा असताना मला कोणाचीच गरज नसते. मी खूप खुश आहे त्यांच्यासोबत. पण माझ्या आई बाबांना कोण काही बोललं तर मी सोडत नसते त्यांना. मी त्यांना म्हणते, ए पोटे हो, काय माझ्या आई बाबाला त्रास देऊन राहिले बे? काय भेजत नाही जात काय तुमच्या? पुन्हा जर असं केलं ना तर यादच राखा तू. भाई तडथुत्र्याचे. मी असं बोलले ना की कोणीच माझ्या आई बाबाला त्रास नाही देत. हे असं छोटस जग आहे माझं. काय झालं? तुम्हाला आवडलं ना? मग येत आहे ना बघायला? याच.